स्टुडंट गुड इव्हनिंग. कसे आहात? स्टडी चालू आहे. yesterday we have studied mathematics as well as physics, velocity, speed, unit of velocity, unit of speed, unit of force, unit of accelerations, and so on. Dimension. If you share, like, subscribe, you will get the all dimensions which are containing in the physics 12th as well as 11th science. Okay, now today is uh, English sentences depend on the grammar. The very simple sentences are there. You must have write in your English notebook. Then and then you will get the technique to speak in English with your friends, social community, and parents, as well as in with the teachers. म्हणजे आपल्याला छोटे छोटे वाक्य तयार करता येतील ग्रामरनुसार. व्याकरण असेल, टेन्स आपल्याला माहीत झालेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य आपल्याला येतात. दैनंदिन जीवनामध्ये डेली रुटीनमध्ये आपण जे वाक्य करतो, वाक्य बनवतो, त्या प्रकारे त्याचे जे टेन्सेस असतात ते काळानुसार वाक्य बदलतो. आता इथे दिलंय बघा, आय हॅड रॅदर ईट ॲट होम. आय हॅड रादर ईट ॲट होम म्हणजे मी घरी खाणं पसंत करेल. काय पसंत करणार? घरचं खाणं पसंत करेल. हॉटेलमध्ये खाणार नाही, बाहेरचं खाणार नाही, पावडा खाणार नाही, रस्त्यावरचं खाणार नाही. म्हणजे तो काय म्हणतो, आय हॅड रॅदर ईट ॲट होम, घरचं खाणं पसंत करेल. आय हॅड रॅदर स्टडी टुडे, आज मी अभ्यास करणं पसंत करेल. मी कुठेही जाणार नाही. म्हणजे इनडायरेक्ट काय, मी कुठे जाणार नाही, परंतु मी काय पसंत करेल, मी आज अभ्यास करणं पसंत करेल. आय हॅड टू रॅदर स्टडी टुडे. आय हॅड रॅदर टेल द लाऊडली, मी जोराने सांगणं पसंत करेल, हळू सांगणं पसंत करणार नाही. का? तर ते ऐकायला गेलं पाहिजे सर्वांना. आय हॅड रॅदर टेल द लाऊडली, मी जोराने सांगणं पसंत करणार. आय हॅड रॅदर रिलॅक्स नाऊ, आणि मी आता काय विश्रांती घेणे पसंत करेल. खूप काम केलं असेल म्हणून मी आता विश्रांती घेणं पसंत. आय हॅड रॅदर स्टे हिअर, मी आता इथं राहणं पसंत करेल. मग त्याला काय वाटत असेल की ठिकाण चांगलं आहे आणि तो इज लिव्हिंग इन द विलेज, आणि मग तो म्हणतो आय हॅड रॅदर स्टे हिअर, मला इथे राहणं, मी इथं पसंत करेल. आय एम हेड टू गो, मला आता जाणं बाकी आहे, मी जाणार आहे. आय हेड टू गो, मला जाणं बाकी आहे अद्याप. आय एम हेड टू फिनिश माय होमवर्क, माझा जो गृहपाठ आहे हा बाकी आहे. बरोबर की नाही? माझा गृहपाठ जो आहे तो फिनिश करण्याचा प्रयत्न. आय हेड टू, बरोबर की नाही? फिनिश म्हणजे पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. होमवर्क म्हणजे गृहपाठ. आय एम हेड टू मीट हर गार्डन, आणि मला आता ते गार्डनला, बगीच्याला भेट द्यायची. आता त्याच्या पाठीमागे इमॅजिनेशन असेल, कारण असेल की तिथे वेगवेगळ्या प्रकारचे फुलं असतील, गुलाबाचे फुलं असतील, जाई, जुई, शेवंती, चाफा, नाही का, वेगवेगळ्या प्रकारचे डिफरंट टाईप्स ऑफ डिफरंट फ्लावर्स विल बी देअर. दॅट इज वाय आय एम येट टू मीट हर गार्डन. आय एम येट टू वॉच द न्यू फिल्म, मला असं नवीन फिल्म बघायची बाकी आहे. वाय आर यू गोईंग, वाय आर यू गो देअर, तू तिथे का गेलास? वाय, का, तू तिथे का जात आहे, नाही का जात आहे. आय हॅव येट टू कम हिअर, मला आता इथे अद्याप यायचं आहे. आय हॅव येट टू फिनिश द रिमेनिंग वर्क, आणि मला आता ते काम
जे बाकी असलेलं काम काय करायचं आहे, संपवायचं आहे. मला जे बाकी असलेलं काम संपवायचं आहे. फिनिश म्हणजे संपवणे, अद्याप. रिमेनिंग म्हणजे मागचे काम, वर्क म्हणजे काम. तर अशा प्रकारे छोटी वाक्य आहेत ती इंग्लिशच्या नोटबुकमध्ये लिहून काढा, तुम्ही तयार करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा मित्र. ओके. आणि तुमच्या मनाने लिहा.